शिवल्यांची थाली म्हणजे थंड झाल्याने की अजून म्हणजे सुकेल ते रेसिपीचे व्हिडिओ असे शूट करताना नंतर टाकायचं म्हटलं की त्या शिवले हा मच्छीचाच प्रकार आहे. एका वेळेला आपले तिन्ही गॅस बिझी आहेत. चिल्लरची आमटी, चिल्लरचं सुकं रात्री 11:30 वाजता साफ केलेले शिवले. चाची तर माऊची साईड घेते काय प्रश्न. ते शेजाऱ्यांचा पण हातभार आपल्या या रेसिपीमध्ये. थोडंसं खोबरं मी ठेवणार आहे. चिल्लर बोलतात कारण आवाज पण कसं चिल्लर सारखा. ते युट्यूब मध्ये आल्यापासूनच कळालं की तो एकदम चकना आयटम होता, चकनावाला आयटम होता. नमस्कार मंडळी. तर आत्ताच आम्ही ना मस्त अशी ना तंदूर सुरमई खाल्लेली आहे आणि त्याची रेसिपी तुम्ही आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितली असेल आणि एक नंबर झाली होती आणि तो एकदम चकना आयटम होता, चकनावाला आयटम होता. एक नंबर झाली होती. आणि पण खरंच घरातल्या घरात बनवून खायला खरंच छान आहे. छान मस्त. ते बाहेरचं देण्यापेक्षा आपलं घरात बनवून दिलेलं कधी पण चांगलं. आणि तेवढी सुरमई तुम्ही जर बाहेर खायला गेलं तर विचार करा रेट किती असेल तो. आपल्या एकदम मस्तपैकी स्वस्तात मस्त अशी घरगुती तंदुरी सुरमई झालेली आहे. आणि आता ती खाऊन झाल्यानंतर आता मेन कोर्स कडे आपण येतो आणि अक्षता काहीतरी मेन कोर्स बनवते. काय बनवते? शिवले थाली. शिवले थाली, तिसऱ्यांची थाली. आता तिसऱ्या शिवले लाल्या आपल्याला मार्केटमध्ये सगळं सारखंच दिसतं, पण आता मार्केट फिरायला लागल्यापासून कळायला लागले की हे काहीतरी वेगवेगळे आहेत म्हणून. तिसऱ्या म्हणा, शिवले म्हणा किंवा आपले लाल्या म्हणा, त्यात जास्त मांस असतं, त्यात काही कमी असतं. पण आता आपण आणले ते तिसऱ्या ना, आता आपण शिवल्या आणलेले आहेत. आता माहित नाही, त्यांनी तर आम्हाला शिवल्या म्हणून दिलेले आहेत आणि ते पण आपण नायगाव फिश मार्केटमधूनच आणलेले आहेत काल रात्री. जे आपलं संध्याकाळचं मार्केट असतं त्याचा व्हिडिओ आपला रात्री 11:30 वाजेपर्यंत ते साफ केलं कारण मला माहिती नाही ते ठेवलं तर खराब होईल की नाही काय. त्याच्यापेक्षा म्हटलं साफ करून ते व्यवस्थित फ्रीजमध्ये. जो रात्री तो व्हिडिओ बघितला ना साफ करताना, तो काल रात्रीचा व्हिडिओ आहे. म्हणजे तिला सांगायचं की जो आता तिच्या पुढे तुम्ही बघणार आहात ना शिवले साफ करायचं, ते काल रात्री 11:30 वाजता तिने साफ केले. गुड कर लेट नाईट तिने साफ केलेलं. कारण आम्ही मार्केटवरनं आलोच 11 वाजता कारण ते लेट नाईट मार्केट असतं. तर ठीक आहे, आता तुम्ही बघा शिवल्याने कशा साफसफाई केली, म्हणजे शिवल्या कशा याने साफ केलेल्या आहेत त्या, स्वच्छ साफ वगैरे करून ठेवलेल्या आहेत त्या. तोपर्यंत ही बाकीची रेसिपीची तयारी करते. या आपण ना नायगाव मार्केटमधनं शिवल्या आणल्या. शिवल्या तिसरे, ऍक्च्युली तिसरे नाही ते, ह्याला काय लाल्या म्हणतात. मला ते यूट्यूबमध्ये आल्यापासूनच कळालं की तिसरे वेगळे लाल्या वेगळे. ह्याच्या आधी काय फरक कळत नव्हता, सगळे आपल्यासाठी शिवलेच होते. तर आता हे आपण नायगाव मार्केटमधनं आणले, तर मी आता ते साफ करून घेते. आणि मी कधी म्हणजे असं शिजत घालत नाही. काय काय जण कसं थोडंसं असं उकडतात ना, तर मी तसं कधी करत नाही. मी हे करलूनच करते एक शिपी. आता हे असं नाही. आणि भरलेले आहेत बघा, मांस आहे त्याच्यात व्यवस्थित. हे असं सगळं यातलं मांस काढून घ्यायचं. आणि ही एक शिपी ठेवायची. चिल्लरचा आवाज येतोय ना, हे बघा. हे असं करलून घ्यायचं. त्याला सावकाश करायचं कारण हे सटक राहतात ना. असं ना काढून घ्यायचं सगळं त्यातलं मांस. आणि ज्यात जास्त म्हणजे मांस आहे ना ती साईड ठेवायची आणि जे कमी मांस आहे ना ती साईड अशी व्यवस्थित त्यातलं मांस काढून घेऊन ती टाकून द्यायची. माझ्या आयुष्याने ह्याला चिल्लर बोलतात कारण आवाज पण कसं चिल्लर सारखा येतो ना. असं सगळं साफ करून घ्यायचे. पहिले तर ना स्वच्छ धुवून घ्यायचे कारण ना कधी कधी कसं होतं शिपीमध्ये माती पण असते, त्यामुळे ते व्यवस्थित धुवून घ्यायचं. आणि आता हे असं सगळे साफ करून घेऊया आपण. ते इथे मी ओलं खोबरं 1 नारळ घेतलाय. तेवढं काय लागणार नाही आपल्याला, पण 1 नारळ खाऊन घेतलाय मी. आणि कांदा घेतले 2 छोटे छोटे, लसूण आहे आणि थोडंसं अद्रक आहे. आता हे सगळं आपण भाजून घेऊया व्यवस्थित. ते मी ऑलरेडी कढई तापत ठेवली आहे. आता त्याच्यात कांदा टाकते आणि हा कांदा व्यवस्थित भाजून घेते. हे तर आपलं प्रत्येकाला माहितीच आहे वाटप कसं बनवायचं ते, त्यामुळे मी पटापट हे करून घेते कारण ऑलरेडी बराच वेळ झालाय. बराच वेळ झाला तरी काय टेन्शन नाही. तंदुरी खाऊन पोट जरा जाम झालेलं आहे. त्यातच आता ही लसूण आणि अद्रक पण टाकते, आलं पण टाकते. थोडं तेल टाकूया. तेलाने काय होणार, लवकर कांदा भाजला जाईल ना. कांदा चांगला ना ब्राऊन होऊ देऊया आपण, गोल्डन ब्राऊन कलरचा. मग त्यात ना आपण खोबरं टाकूया. थोडंसं खोबरं मी ठेवणार आहे
आता खोबरं पण चांगलं भाजून घेऊया लालसर. ते वाटप भाजतंय ना, बारीक गॅसवर करतोय तोपर्यंत ना इथे मी शिवले म्हणजे शिवल्यांचं सुक्क करून घेऊया. आता ही आपलं ना कांदा खोबऱ्याचं ना वाटप रेडी झालंय. मी गॅस बंद करते आणि आता इथे ना मी तेल टाकते त्यात. इथे ना मी 2 कांदे चॉप करून घेतलेत. आता त्यात थोडा ना कांदा टाकते. हा कांदा चांगला भाजू देऊया. म्हणजे इकडे पण वाटपाला कांदा भाजला आणि इकडे हे काय बनते तू आता बनवते? शिवल्यांचं सुक्क. शिवल्यांचं सुक्क. त्यासाठी हा बारीक कांदा ना, हा फोडणीसाठी. हा फोडणीचा वाटप आहे. तो वाटप आहे. आणि आता हे काय टोमॅटो ना, म्हणजे आमच्या रेसिपीमध्ये शेजाऱ्यांचा पण हातभार असतो बरं का. कारण अक्षता मॅडम हे बघा ह्यांच्याकडे बघून ठेवा, ह्या किती यांना सांगितलं तरी या वस्तू विसरतात काय काय नाही ते होतं. आणि हे बघा शेजाऱ्यांकडून टोमॅटो आणायला लागले. म्हणजे शेजाऱ्यांचा पण हातभार आहे आपल्या या रेसिपीमध्ये. अरे ही माणसं ना कायच तर बोलू, फक्त एकटीच्या जीवावर सगळं असतं. एक मिनिट, आर्या एकदा मार्केटमध्ये जाऊन आली, आयुष एकदा जाऊन आला, मी 2 वेळा जाऊन आलो आणि तरीही आम्हाला टोमॅटो आणायचे लक्षात नव्हते. म्हणजे आम्हाला म्हणजे होतं ना हिला सांगायचं लक्षात नव्हतं. कधीतरी विसरतो. आणि साची पण मार्केटमध्ये गेलेली, साची बाजारमध्ये गेलेली ना, बघा साची कधीतरी विसरायला होतं ना. साची तर माऊची साईड घेते, काय प्रश्नच नाही. साची तर सगळ्यांची साईड घेते. असं माझ्याबरोबर नाही, प्रत्येक माझ्या मैत्रिणींबरोबर असं होतं की नाही? होत असेल ना तुमच्या बरोबर पण. आता ना इथे आलं, लसूण, मिरची आणि पुदिना ह्याची पेस्ट मी तंदूरसाठी केलेली ना, तीच थोडीशी टाकते. चांगलं ना व्यवस्थित भाजून घेऊया. कांदा पण आहे, पेस्ट पण आहे. जरा व्यवस्थित तेल तर पाणी सुकेपर्यंत ना कांदा आणि पेस्ट व्यवस्थित भाजून घेऊया. आता हे तेल ना चांगलं सुकलं आहे, तर मी बघा तेल वेगळं होतं. त्याबद्दल मी मसाला टाकते. आपल्याला तो म्हणजे आपल्याला किती तिखट हवं तसं. आपला घरगुती मसाला, आगरी कोळी मसाला, घरगुती आगरी कोळी मसाला, जो आता आपण लवकरच बनवणार आहोत पुन्हा एकदा या वर्षासाठीचा. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर येईल, पण तो अशोक बाबरन फॅमिलीवरती. त्यात थोडा हा टोमॅटो आणि टोमॅटो ना चांगला स्मॅश होऊ देऊया. त्यासाठी ना थोडं त्याच्यात आपण मीठ टाकूया लवकर टोमॅटो शिजण्यासाठी. एक 2 मिनिटं जाऊ देऊया. टोमॅटो चांगला शिजेल टोमॅटो चांगला. आपल्याला टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे. टोमॅटो तेल पण बघा असं व्यवस्थित बाजूला सुटतंय. मग आता त्यात ना आपण हे शिवले घालूया. हे काल रात्री साफ केलेले, रात्री 11:30 वाजता साफ केलेले शिवले. हे एवढे आपण आमटीला ठेवतो. याचं काय बनणार आहे? आमटी. ओके. तर आपली रेसिपीचं नावच ते आहे ना, शिवले थाळी. त्यात ते सगळं येणार आहे, सुकं पण आणि सार पण, रस्सा पण, म्हणजे आमटी पण. कसे चिल्लर वाचतायत ना. आयुष आणि आर्याच्या भाषेत काय चिल्लर. चिल्लरची आमटी, चिल्लरचं सुकं. वाजतात कमी आणि अक्षता वाजवते जास्त असं वाटायला लागलं मला. आपण थोडं मीठ टाकलंय टोमॅटो शिजताना, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकते आणि थोडं पाणी टाकून वाफेवर शिजू देऊया आपण. हे सुकं आहे की आमटी आहे? सुकं आहे हे. आता जरा शिजेपर्यंत थोडंसं पाणी हवंच ना त्याला शिजायला, म्हणून आता थोडंसं पाणी टाकलं आणि ते शिजू देऊया आपण. ते अंदाजे किती वेळ लागेल? 10 मिनिटं. 10 मिनिटात रेडी होईल. आता इथे ना मी आपलं भांडं तापत ठेवलंय आमटीचं. ॲज युजल आपलं मातीचं भांडं, जे नॉनव्हेज साठी आपण नॉर्मली वापरतो ना, मच्छीचं सार वगैरे करायला. आणि इथे काय बनणार आहे? तिसऱ्यांची आमटी, कालवण,
सार बरीच नाव आहेत तिसऱ्यांचं. म्हणजे आपण तेल टाकूया त्यात फोडणीसाठी. आता ना कांदा टाकूया. चांगला कांदा ना आपण भाजून घेऊया. कांदा ना आपला बघा चांगला गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्यात ना आता ही सेम जे सुक्यासाठी केलं ना सेम तसंच ही पेस्ट टाकून घेऊया. हे कांदा लसूण आली ना. आलं लसूण मिरची. आलं लसूण अजून पूर्ण सुक्या नाही झाले ना. सुकून देतो. फास्ट गॅस करते. अजून आटणार आहे ना हे. हो तोपर्यंत पेस्ट पण आपली चांगली तेलात भाजली गेली आहे. आता आपण त्यात ना टोमॅटो टाकूया. ह्याच्यासोबत इकडे तिसऱ्या गॅसवर काय चालू आहे राईस. बघा कुकर पण लावलेलं आहे. म्हणजे एका वेळेला आपले तिन्ही गॅस बिझी आहेत. एकदम फुल स्पीड मध्ये काम चालू आहे जेवणाचं. टोमॅटो शिजण्यासाठी आपण मीठ टाकलं तर सुगंध तर भारी येतोय. सुकवण्यासाठी थोडंसं पाणी आटलं पाहिजे ना. आणि मी थोडंसं ओलं खोबरं ठेवलेलं ते ओलं खोबरं ऍड करते. ओके सुक्यामध्ये का. बाकी ह्यात वाटण नाही येणार आपलं जे कांदा खोबरं ते. ही 4-5 कोकम घेतले तुम्ही. कारण कोणती मच्छी म्हटली की त्याला आंबट असं कोकम म्हणा चिंच म्हणा टाकावीच लागतात आपल्याला. शेवले हा मच्छीचाच प्रकार आहे. फिशचाच प्रकार आहे माशांचा. सुगंध पण भारी आलेला आहे एकदम. तोपर्यंत इकडे टोमॅटो शिजलेला आहे. नाही शिजतो. वर्क इन प्रोग्रेस मध्ये. वर्क इन प्रोग्रेस. मसाला टाकूया आपण आपला घरगुती आगरी कोळी मसाला. बघा कालवणाच्या दिवस टाका चुकून ना तिकडचं समजून याच्यात टाकशील काहीतरी एक्स्ट्रा डबल ते सुक्याचा एकदम हे होऊन जाईल डबल होऊन जाईल. कारण दोन्ही एकसाथ चालू आहे ना. थोडीशी हळद. आणि मी ना ह्याच्यात हळद टाकायला विसरलेली आहे तर सॉरी या. तुम्ही आठवणीने हळद टाका. नंतर टाकायचं म्हटलं की त्या कच्चा हळदीचा वास येणार म्हणून मी काय टाकली नाही. पण हळद नसेल तरी चालेल असं काय. कारण आपल्या मसाल्यांमध्ये असतेच पण जरा टाकलेली चांगली असते. आता हळद टाकली मी. कालवणात हळद टाकलेली आहे मी. सुक्यामध्ये हळद टाकलेली नाही. पण तुम्ही टाका म्हणजे तुम्हाला हवी तर टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही. नाही म्हणजे लक्षात आल्यानंतर पण आता काय विसरले. पण तुम्ही विसरू नका हळद टाका. आता बघा आपला टोमॅटो पण चांगला ह्याच्यात शिजला आहे. आणि मगाशी जे आपण केलेलं ना कांदा खोबरं आणि लसूण त्याचं वाटप मी टाकते आता ह्याच्यात. कांदा खोबरं लसूण भाजलेलं ते त्याचं वाटप बनवून आणि रेसिपीचे व्हिडिओ असे शूट करताना मी शिकणार आहे जेवण बनवायला असं वाटायला लागलं. तर माझ्या लक्षात यायला लागलं कशाला काय पाहिजे. आता हे पण ना आपण चांगल्या तेलामध्ये ना भाजून देऊया वाटप आपलं. आता हे एकदम सुकं व्हायला झालंय म्हणजे तयारच झाली ती ऑलमोस्ट रेसिपी आपली. आता ह्या ज्या तिसऱ्या आहेत ना त्या टाकूया. मसाला चांगला भाजला आहे ना. आता ना आपल्याला केवढं पातळ हो ना तेवढं पाणी टाकून रस्सा बनवून घेऊया आपण. हे बघा आता आपल्याला सुक्का एकदम सुक्क झालंय शेवल्यांचं सुक्क. आता हे आणि थंड झाल्याने की अजून म्हणजे सुकेल ते. त्यामुळे आता ही आपली रेसिपी म्हणजे ही जो आपला पदार्थ आहे ना तो तयार झालाय. शिवल्यांचं सुक्क रेडी. यात आता आपण ना कोकम टाकूया. आता ह्याला पण व्यवस्थित कड आला ना की ही पण रेसिपी आपली रेडी होईल. शिवल्यांचं कालवण पण रेडी. सुक्क पण रेडी आणि कालवण पण रेडी. आता याला कड येऊ द्यायचं. आता हे शिजू देऊया जरा. आपण मगाशी थोडं मीठ टाकलेलं. आता कालवणानुसार थोडंसं मीठ टाकूया. चवीनुसार कालवणाच्या चवीनुसार.
म्हणजे इकडे सुक्का तर आपलं झालंय रेडी, कालवण पण ऑलमोस्ट रेडी आहे, एक उकळी आली की रेडी. आणि इकडे आपला राईस पण रेडीच आहे. त्यात ऑलमोस्ट आपली शिवल्यांची थाली रेडी. आणि ही आहे आज आपली स्पेशल शिवले थाली, म्हणजे शिंपल्यांची थाली. आणि त्यामध्ये बघा काय काय, आज शिवल्यांचा रस्सा, सोबत आहे सुक्के शिंपले, म्हणजे शिंपल्यांचं सुक्कं बघा मस्त, आणि सोबत आपला राईस आणि घावणे. हे सकाळीच बनवले होते अक्षताने घावणे, आणि त्याच बॅटरमध्ये परत दुपारी आपल्या जेवणासाठी पण परत घावणे बनलेले आहेत. ते काय मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवलं नाही. आणि बाकी आपला कांदा आणि लिंबू. तर अशी आपली आहे ही शिंपल्यांची थाली. इकडे आर्या पण आहे, आणि आर्याचे शिवले सगळ्यात आवडीचे आहेत, एकदम भारीपैकी आहे ना आर्या. शिवले म्हटलं की काय, चिल्लरची आमटी आहे, चिल्लर. आणि इकडे साची पण खाते शिवले. आणि इकडे अक्षता पण बसली जेवायला, इकडे आयुष पण बसले जेवायला. आणि आयुष आणि आर्याचं स्पेशल आहे शिवले. माझं स्पेशली तेवढं फेवरेट नाही, पण वासाने तर आता खाणार आहे मी भरपूर असं वाटतंय. आणि अक्षताने भारी रेसिपी बनवली आहे, स्वतः अक्षताच सांगते, आणि तिने सुरुवात पण केलेली जेवायला. तर ठीक आहे, तुम्हाला हा शिंपल्यांची थाली म्हणजे शिंपल्यांचं सुकं आणि शिंपल्यांचं कालवण हा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे आपलं स्वादानंदाचं चॅनल आहे, लक्षात ठेवा. अशोक बाबन फॅमिली हे आपलं चॅनल वेगळं आहे, आणि स्वादानंदाचंही चॅनल वेगळं आहे. त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी पण ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन रेसिपीमध्ये किंवा असंच खाऊच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.